मनापासून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. एक चांगल्या प्रकल्पाला सुरुवात करत असताना खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी आजच्या दिवसाला चांगला कार्यक्रम आयोजित केलाय आणि म्हणून या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले ज्यांनी आता सविस्तरपणे भविष्याचं बदलापूर हे चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला त्या आपल्या नगराध्यक्षा सौ रुचिता राजेंद्र घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियांका दामलेताई, मुख्याधिकारी मारुती गायकवाड, भाजपा गटनेते शरदजी तेली, शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सुरू केलंय ते सूत्रसंचालक राजेंद्र घोरपडे, सभापती आमचे शैलेशजी वडनेरे, बांधकाम सभापती रमेशजी सोलशे, संभाजी शिंदे सभापती, प्रणिता कुलकर्णी सभापती, सिद्धिता घोरपडे, आमचे नगरसेवक प्रभाकर पाटील, आपल्या युतीचे समन्वयक संजयजी गायकवाड, नगरसेवक आदित्य पाटील, पप्पूजी मोरे, मोहन चतुरे, ज्योती दारवीन, हर्षदा पवार, सागोप गोरे. या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले अण्णा कुलकर्णी, हर्षल घोरपडे, संगीता चेंदवनकर, रवींद्र घोरपडे, उर्मिला शिंदे, दातीर मॅडम, रचना भोईर, रमंती पवार, सर्वच कार्यकर्ते, आपल्या शहरातले सर्वच पत्रकार, स्थानिक नागरिक, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, खरं म्हणजे मनातलं एक वेगळं शहरातलं स्वप्न आहे. तुमच्या सगळ्यांच्याही मनामध्ये आहे. आज आपण शहरं वाढत चाललेली आहेत. आपलं बदलापूर हे वाढण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनीच जर केला तर मुख्याधिकारी पण सांगतील भारतात जेवढ्या अवर्ग नगरपालिका आहेत त्या अवर्ग नगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढीचा दर आहे तो आपल्या बदलापूरचा आहे. आणि त्याला महत्वाचं कारण हेच आहे का सगळ्यात चांगलं शहर बसतंय ते बदलापूर बसतंय. अंबरनाथच्या पेक्षा मुंबईवरून निघालेला माणूस कोणीही असेल तर त्याला बदलापूरला गराव आहे. त्याला कारण तुम्ही सगळेजण आहात. खूप चांगल्या प्रकारचे नागरिक माझ्या बदलापूरला मिळाले आणि त्यांनी दिशा बदलण्यासाठी आम्हाला चांगल्या प्रकारचे विचार दिलेले. हे सोपं नाहीये. आणि आज जे तुमच्या मनातलं आहे, तुम्ही इथं जे घर घेतलंय त्या टायमाला तुमच्या मनामध्ये असेल त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करावं यासाठी या सगळ्या मंडळींनी आत्ताच तुमच्या समोर काही मांडलं आणि त्यामध्ये तुम्हाला त्यांनी जे मार्गदर्शन केलं ती वस्तुस्थिती आहे. बदलापूर शहराची मी आताही बोलत असताना मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर सांगत होतो की हे केवळ बदलापूर आता आपल्याला 5 लाखाचा टप्पा तर आता आपण पार केलेला आहे. जनगणना आता सुरू होते. आपण 5 लाखाच्या पुढे चाललो. पण अजूनही तुम्हाला सांगतो मी 2 वर्षामध्ये अशा प्रकारची वाढ होईल या शहराची की रस्त्यांचं जाळं जे झालं ना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आपण रेल्वेवरच सगळ्यांचं सध्या अवलंबून आपण समजत होतो. जे पुण्याला घडलंय तेच बदलापूरला घडतंय. पुण्याला जी वाढ झालेली आहे ना ती रेल्वेमुळे नाही झाली, ती केवळ रस्त्यांच्यामुळे झालेली. सगळे जाळे जोडले गेलेत रस्त्याचे. तीच परिस्थिती आपण आपल्या बदलापूरची करतोय. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्री दळणवळण मंत्री आपले नितीनजी गडकरी साहेब यांनी बदलापूरला सगळं जाळं जोडण्याचं काम केलंय. मग त्याला वडोदरा जोडला, आपल्याला समृद्धी त्याला जॉईन केलंय. त्याचबरोबर आता नव्यानंच एक आता अधिवेशनमध्ये मंजुरी आम्हाला दिली, लातूर ते बदलापूर पनवेल अशा प्रकारचा एक नवीन टाकला रस्ता आणि चारी बाजूने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणातलं दळणवळणाचं साधन करण्याचं काम या माध्यमातून होतंय. आज सध्या सुद्धा आपल्या बदलापूरच्या सगळ्या नागरिकांना मुंबईला जायचं असेल तर किमान 2.5-3 तास लागतात. त्यासाठी सुद्धा पर्यायी मार्ग आपल्याला दिला. आपल्याला जुळेलीपासून कात्रपच्या मागच्या बाजूने आनंदनगरच्या मागच्या बाजूने डायरेक्ट आपल्याला रस्ता निघेल मलंगडवरून नारेनपर्यंत आणि नारेनवरून तळोजा आणि नवी मुंबई त्याचा डीपीआर बनवण्याचं काम सुरू आहे. 10,800 कोटी रुपयाला त्याला तत्वता मान्यता दिली. 8 लेनचा रस्ता होतो. मोजून 20 मिनिटांमध्ये आपण नवी मुंबईला जाणार आहोत. 21 मिनिटं लागणार नाही कारण अंतरच त्याचं 20 किलोमीटरच्या आत होतंय.
आणि 8 लेनचा रस्ता असल्यामुळं कुठेही अडथळा येण्याची गरज नाही. एवढं चांगलं जाळं रस्त्यांचं जर होत असेल तर ते शहर वाढाला अजूनही खूप चांगल्या प्रकारचा त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. हे जाळं केवळ तिथं थांबत नाही, आपण त्या माध्यमातून आपल्या शहरातलं सुद्धा, जे आता राजेंद्र घोरपडे यांनी खूप चांगलं सांगितलं की आम्ही 6 मीटरचे 9 मीटर रस्ते करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलाय. शिवसाहेबांनीही सांगितलं मला आता की आपण ठराव पण केलाय. आमच्या गटनेत्यांनी सांगितलं की तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलाय, अजून तो गेला नाही. अजूनही त्यातल्या 2 हरकती आहेत आणि त्या हरकतींची हिअरिंग झालेली आता आणि तातडीने तो लगेच पाठवा. ताबडतोब जिल्हाधिकारी त्याला मान्यता देतील आणि बदलापूरचा हा महत्वाचा प्रश्न रस्त्यांचा कायमस्वरूपी तुम्हाला मार्ग काढला द्यायला येईल. आणि नक्कीच, कारण ही गरज आहे. मागाशी श्रीधर पाटील यांनी खूप चांगल्या प्रकारची भूमिका मांडली. कारण शेवटी आम्हाला या शहराचा जर विचार करायचा असेल तर भविष्याचा विचार करून आम्हाला आमच्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे. रस्ते असतील, पाणी असेल किंवा या अशा प्रकारच्या चांगल्या योजना असतील, त्याचबरोबर आपल्याला काही नवीन प्रकल्प पण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटने अर्थसंकल्पामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, या बाजूला आपण एज्युकेशन हबची मागणी करतोय. बऱ्याच वर्षापासूनचा आपला प्रयत्न होता आणि केंद्राने राज्याला आपल्याला 3 एज्युकेशन हब आणि मेडिकल हब देण्याचा जो राज्याला प्रयत्न केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आमची एक बैठक आता अधिवेशनच्या काळामध्ये करतोय आणि बदलापूरच्या वांगणी आणि या भागामध्ये आपण त्या पद्धतीने त्याची मागणी करतोय. हा जर झाला तर तुम्हाला सांगतो, आमच्या बदलापूरच्या नागरिकांना, आमच्या मुलांना भविष्याच्या दृष्टीने सुद्धा बदलापूरला सगळ्यांना यावं लागेल. जे पुण्याला होतोय, सगळ्यात मोठा जर आज पुण्याचा धंदा असेल तर तो मुलांच्या राहण्याच्या वर होणारा खर्च. लाखो मुलं पुण्यामध्ये शिकायला येतात आणि त्याचं उत्पन्न नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात मिळते. बऱ्याचशा गोष्टी नागरिकांच्या लक्षात नाही की काय, कुठल्या माध्यमातून शहराचं उत्पन्न वाढलं पाहिजे. हे चांगले विचार घेऊन आम्हाला काही प्रकल्प आणले पाहिजेत आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्याला खंबीरपणे पाठिंबा द्यायला तयार आहे. पाहिजे ते प्रकल्प आम्ही घेतोय. मला आज खूप आनंदही वाटला की अध्यक्षांनी सविस्तरपणे सगळं सांगितलं. त्यामुळे माझं बदलापूरचं काम माझं स्वतःचं बरंच कमी केलं त्यांनी. त्यामुळे निश्चितपणे मी मुंबई आणि दिल्लीसाठी मोकळा झालो. बऱ्याचशा गोष्टी, कारण केंद्राकडून आणि राज्याकडून जर प्रकल्प आणायचे असतील तर तेवढा वेळ त्या ठिकाणी द्यावा लागतोय आणि चांगले प्रकल्प त्या ठिकाणी आणण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करू. हा प्रकल्प होता होताच त्याला आपण सोलरची तातडीने मान्यता देणार आहोत. शिवसाहेबांनी सांगितलं, मी लवकरात लवकर त्याचा डीपीआर बनवून देतोय. तो डीपीआर मिळाल्यावर पहिली बदलापूर नगरपालिका असेल महाराष्ट्रातली. जसं श्रीधर पाटीलने सांगितलं ना, त्याच हिशोबाने आपण तोच प्रयत्न आपला आहे. कुठल्याही बाबतीमध्ये बदलापूर हे त्या पुढे गेलं पाहिजे. काही अशा प्रकारची कामं, याच्यापेक्षा चांगली कामं बारामतीमध्ये घडलेली आहेत. तुम्हाला खरं म्हणजे दुर्दैव आहेत आमच्या सगळ्यांचे, तुमच्या आमच्या सगळ्यांचे. एक चांगलं नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व, जे नेहमीच निधी द्यायला कधी मला नाही बोलत नव्हते, ते कैलासवासी अजितदादा हे गेल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या. 27 तारखेला माझी बैठक झाली आणि त्याच बैठकीमध्ये ठरलं की नगराध्यक्ष आणि सगळेच नगरसेवक आपण बारामतीला पाठवायचं. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं 7 तारखेला जिल्हा परिषदच्या निवडणुका संपतात, त्याच्यानंतर मी 8, 9, 10 कधी ज्या दिवशी तिथे असेल त्याच दिवशी त्यांना पाठवा. मला विचारलं किती थांबणार आहेत, म्हणलं 2 दिवस राहतील. पूर्ण प्रोजेक्ट दाखवून त्यांना कशी मंजुरी घ्यायची त्याची जबाबदारी माझी राहील, हा शब्द दादांनी मला दिला. आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी मला त्यांचा अपघात झाला. सगळ्यात मोठा धक्का मिळाला. पण तरी सुद्धा माझी सगळ्या नगरसेवकांना, श्रीधर पाटील आपल्याला सुद्धा आणि समन्वयकाला पण माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी बारामतीला एकदा जाऊन या आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो, तुम्हाला व्हिजन काय असावं शहराचं ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एवढ्या चांगल्या प्रकारचं शहर आहे की बाहेरच्या देशामध्ये जे पाहायला आपल्याला मिळतंय ते बारामतीत पाहायला मिळतंय. मग बारामतीच्या नंतर आम्ही बदलापूरला का करू नये? आणि आपल्या हातामध्ये आज सगळी सत्ता आहे. या सत्तेचा उपयोग खऱ्या अर्थाने माझ्या नागरिकांसाठी झाला पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणातला विचार तुमच्या समोर निवडणुकीच्या काळात सुद्धा आपण दिलेला आहे. गटारे, पाऊल वाट ही होतच राहतात, त्याला काही करण्याची गरज नाही. पण आपलं शहर आज जवळजवळ 90 नाही 95-98% सिमेंट कॉन्क्रीटने सगळं झालेलं आहे.
मग आपल्याला या रस्त्यावर आता खर्च करण्याची आवश्यकता नाही, पण त्याला लागणाऱ्या काही ज्या अजून आहेत, रुंदीकरणाचे असतील, काही अजून त्याच्यामध्ये अडचणी येत असतील, माझी पत्रकारांनाही सूचना आहे, कुठेतरी खड्डा पडला म्हणून तुम्ही गावातल्या लोकांना त्याचे आव्हान करू नका, तो खड्डा आम्हाला दाखवा. शिवसाहेबांना पण मी सांगेन, पण ती बातमी शहराची होऊ शकत नाही. कारण आता मी आलो रस्त्यामध्ये बदलापूरच्या वरून, तर सिग्नलच्या बाजूला एमजेपीने एका ठिकाणी खोदलेलं आहे. पण तो खड्डा आपण बातमीत दाखवावा का? कारण ते जर गरजेचं आहे, जे गरजेचं आहे त्या ठिकाणी खोदलं पाहिजे आणि खोदून त्याला परत त्याची चांगल्या पद्धतीने निगा राखली पाहिजे. पण मी कधी कधी असं वाटतंय, कारण आपण तुम्ही सगळे स्थानिक आहात, माझे सगळे पत्रकार, एक चांगले जे विषय होतात, खरं म्हणजे तुम्ही हे कधीच विषय ऐकले नसतील नगराध्यक्षांच्या तोंडातून, चांगल्या विचारातून बदलापूरमध्ये प्रकल्प येतात आणि ते नागरिकांसाठी कुठं कमी पडणार नाही. राज्य सरकार पाहिजे तेवढा निधी आपल्याला देईल, केंद्र सरकार देईल. नदीचं संवर्धन सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात करतोय आणि चांगल्या प्रकारचं त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करतो. बदलापूरमध्ये 19 तारखेला आता शिवजयंती येते, आपण बदलापूरला शिवसृष्टी उभी करतोय आणि 19 तारखेला त्या ठिकाणी आपण शिवजयंती टिकवली. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, रोटरी क्लब, नगरपालिका यांच्या वतीने श्रीधर पाटील नदीवर आपण यावर्षी शिवजयंती साजरा करतोय आणि त्या ठिकाणी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. सगळ्या नागरिकांना विनंती की अशा चांगल्या कार्यक्रमाला प्रोत्साहितपणे आपण पाठिंबा दिला तर आम्हाला अजूनही त्याच्यामध्ये या मंडळींना काम करायला आनंद वाटेल. मनापासून यांची इच्छा आहे की बदलापूर शहराचा कायापालट करायचा. पण तो कायापालट करायचा असेल तर त्याला खूप काही गोष्टी आपल्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन, खरं म्हणजे शरद तेली शहराचे गटनेते भाजपचे, पण ते वार्डाचेच दिसले मला. मगाशी त्यांनी सगळं ते भाषण करताना श्रीधर पाटील थोडं तुम्ही बोलायला पाहिजे, श्रीधर पाटलांनी सांगायला पाहिजे होतं. त्यांनी फक्त शनीनगरच सांगितलं, बदलापूर शहराचं सांगायला पाहिजे, कारण गटनेते तुम्ही शहराचे आहात, त्यामुळे जरा थोडा बदल करा. आपण आपला विजन आता शनीनगरच्या ऐवजी शहराचा ठेवा, तर खऱ्या अर्थाने शहराला आमच्या दिशा मिळेल. कारण गटनेते एकट्या वार्डाचे नाहीयेत. माझी नागरिकांनाही विनंती आहे, शरद तेलीला जरा शहरामध्ये पण फिरायला सांगत जा, जेणेकरून आपल्याला आपल्या शहरातल्या चांगल्या कल्पना त्यांच्या माध्यमातून पण आपल्याला राबवता आल्या पाहिजेत. या चांगल्या विचारातून काही गोष्टी ज्या वेळेला करतो त्या वेळेला मला तुमच्या मनामध्ये काही जरा असेल तर नागरिकांनी निश्चितपणे सांगावं, त्याला निश्चित न्याय देण्याची भूमिका करा. पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये तक्रार निवारण सुरू झालेलं आहे. त्यांनी तेथे ठेवले ना, काहीतरी बॉक्स ठेवलेलं आहे पहिल्यांदा. मला वाटतं महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगरपालिकेमध्ये नसेल त्या ठिकाणी त्यांनी तक्रार निवारण बॉक्स ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या तक्रारींचा निश्चितपणे चांगल्या प्रकारचा चर्चा करून प्रशासनाच्या बरोबर सांगड घालून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न राहील. कारण शेवटी आम्हाला सगळेच नागरिक काही प्रत्येक ठिकाणी अध्यक्षांना भेटणार नाही, मला भेटणार नाहीत, पण त्यांचे प्रश्न कधी प्रलंबित राहिले असले तर त्या तक्रारीच्या माध्यमातून आपल्याला मार्ग काढता येईल. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला एक चांगली सुरुवात ज्यावेळेला नगरपालिकेत आपण करतो त्या टायमाला नक्कीच आपण एक वेगळ्या विचारातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मगाशी त्यांनी खूप चांगलं सांगितलं की बाळासाहेब, त्यांनी मला तर ठराव पण घेतलं आणि लवकरात लवकर तो व्हावा. बदलापूर शहरामध्ये बाळासाहेबांना मानणारा वर्ग खूप आहे. आपण तुम्ही आम्ही सगळेजण त्यांना नतमस्तक होतो. अशा चांगल्या गोष्टी, जसं बाबासाहेबांचा 55 फुटीचा पुतळा महाराष्ट्रामध्ये नाही, सगळ्यात उंच पुतळा आपण 14 एप्रिलला करतो ना, पूर्ण होत आलंय काम त्याचं. हो सूत्रसंचालक आणि समन्वयक, आपण दोघांनी जरा थोडंसं आमच्याकडे पण लक्ष द्या. आणि बाबासाहेबांचा पुतळा करण्याबरोबर आज शिवरात्रीचा दिवस आहे चांगला. शिवसाहेब, तुम्हाला माझी सूचना आहे, नदीच्या बाजूला एक रिझर्वेशनच्या जागा आहेत काही, त्या ठिकाणी मोहन जोशीच्या बागेमध्ये माझी स्वतःची एक संकल्पना, आज शिवरात्रीचा दिवस आहे, 111 फुटाची शिवमूर्ती उभी करण्याचा आपण प्रयत्न करूया. मी त्याला सुरुवात केली आहे तशी. काही मुरबाडचं शिवमंदिर आपण संगमचं तोडलंय आणि त्याचं काम त्या यानं दिलेलं आहे कलाकारांना, त्या कारागिरांना. भीमाशंकरचंही काम तेच करतात. केवळ तेच नाही, देशामध्ये कितीतरी मंदिरं, मोठी मोठी मंदिरं आहेत, ते करण्याचं काम आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा त्यांना दिलेली आहेत. असे काही कारागीर भेटलेले आहेत, त्यांना मीच काम
करायला पाहायला सांगितलेलं आहे. त्या जागेचा जर प्रश्न तुम्ही लवकर काढून दिला तर एक इतिहास आपल्या भारतामध्ये कुठे एवढ्या मोठ्या उंचीची मूर्ती नाही, ती बदलापूरला होईल. आणि आजचा शिवरात्रीचा खऱ्या अर्थाने आपण चांगला शुभारंभ केल्याचा सगळ्यात चांगला एक विचार होईल. तुम्ही सगळ्यांनीच ज्या ज्या काही तुमच्या मनातल्या अजूनही चांगले संकल्प आहेत, अजून मोठे प्रकल्प आमच्या मनामध्ये खूप आहेत, केवळ संकल्प नाही करणार तर त्याची पूर्तता करणार आहे. येथे 1-2 वर्षामध्ये तुम्हाला बदलापूरमध्ये परिवर्तन झाल्याचं दिसेल आणि चांगल्या विचारातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. निवडणुकीच्या काळात आम्ही एक तुम्हाला शब्द दिला होता, पण तुम्हालाही सांगेल मी, नागरिकांच्यावर कराचा बोजा खूप वाढलाय. तुम्ही आता व्याज माफ करायची सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्याला मुदतवाढ देण्यासाठी यांनी पण नगरविकास मंत्र्यांनी पण मान्यता देतात ते. पण माझे तुम्हाला सगळ्यांना विनंती, टॅक्स जो वाढलेला आहे त्याच्यात सूट द्यायची आम्हाला नागरिकांना. तशा प्रकारचा ठराव शेजर पाटील आपण त्या करू, कारण इतर पैसे आणण्यामध्ये आपण नक्कीच पुढे जातोय आणि त्यामुळे आपल्याला नागरिकांना बोजा नको. आमच्या इथे राहणारा वर्ग जो आहे तो मध्यमवर्गीय आणि त्यामुळे त्यांना जर दिलासा दिला तर त्यांना अजूनही बदलापूर आवडेल आणि अजून चांगल्या पद्धतीचा संदेश हा महाराष्ट्रामध्ये जाईल. ते पैसे वाचवायला मी तुम्हाला सोलरचं सांगितलं, तुम्ही सांगितलं 70-75 लाख रुपये दर महिन्याला बिल येते. वर्षाचे जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपये आपले बिलामध्ये जातात आणि 10-12 कोटी सोलरच्या माध्यमातून आपण, सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण केलं तर तुम्हाला सांगतो ते 10-12 कोटी वाचले तरी आमच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी हातभार लागेल. त्याला पैसे सगळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार देणार आहे. त्यामुळे आपल्याला ते पैसे वाचून अशा प्रकारच्या काही ज्या खर्च होतात त्याला जर चांगल्या योजनेमध्ये बसवलं तर नागरिकांना चांगला दिलासा देता येईल. सगळ्यात महत्वाचं की आपल्या इथे एक चांगलं मोठं हॉस्पिटल व्हावं, ही एक आपली एक मनातली इच्छा आहे आणि गरज आहे. आपण 200 बेडचं हॉस्पिटल शिरगावच्या त्या भागात घेतोय आणि अजूनही दुसरे एक महिलांसाठी 200 बेडचं हॉस्पिटल केंद्राकडे आपला प्रस्ताव गेलेला आहे. उद्या मी दिल्लीला चालणार आहे, उद्या परवा 3 दिवस गडकरी साहेब आणि सगळ्या मंत्र्यांना, रेल्वे मंत्र्यांच्या बरोबर पण बैठक आहेत माझ्या. 3 दिवसामध्ये बदलापूरला खूप चांगल्या प्रकारचे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या ठिकाणी माझ्या मी बैठका लावलेल्या आहेत. त्या ठिकाणी 3 दिवसामध्ये काही हे आरोग्याचे महत्वाचे विषय आहेत त्याला दिशा मिळेल. नदी संवर्धनाचा प्रश्न, त्यालाही निधी घेण्याचा प्रयत्न करतोय आपण. गडकरी साहेबांच्याकडे सूचना अशी राहणार आहे माझी किंवा त्यांच्याबरोबर माझी चर्चा जी आहे, बदलापूरला रिंग रोड करण्याच्या बाबतीत संपूर्ण शहराला आपण रिंग रोड करण्याचा विचार करतोय. कोणत्याही बाजूने नागरिकाला जायला अडथळा राहिला नाही पाहिजे असं शहर बनवा की ते शहर भविष्यामध्ये आपल्याला वाटलं पाहिजे की मी या बदलापूरचा नागरिक आहे. हीच भूमिका प्रत्येकाच्या मनामध्ये आली पाहिजे आणि चांगल्या विचारातून आपण पुढे गेलो पाहिजे. तुम्ही अजूनही काही ज्या संकल्पना असतील तुमच्या त्या निश्चित अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा आमच्या नगरसेवकांच्याकडे द्याव्यात अशा प्रकारच्या तुम्हाला सूचना करतो. मनापासून उत्साहाने सगळी मंडळी कामाला लागलेली आहे, त्याला सगळ्यांनी साथ द्या एवढंच तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतोय आणि मनापासून तुमचे आभार मानतो. दुसरं एक महत्वाचं, आपल्याला सध्या ज्युपिटर हॉस्पिटल ठाण्याला आहे, त्यांचंच हॉस्पिटल खोणीच्या बाजूला आपल्या काटे रोडला आतल्या बाजूला स्थितीशी झाले. 500 बेडचं उद्घाटन आता मी चाललोय त्या ठिकाणी. जवळ आपल्याला सगळ्यात ज्युपिटर ठाण्याला जाण्यापेक्षा आता आपल्याला डोंबिवलीला पण नाही, काटेच्या पहिले सुरुवातीला होते आणि त्याचं आज उद्घाटन होतंय. त्यामुळे नागरिकांना आम्हाला मोठ्या हॉस्पिटलची कधी अडचण येत होती ती सुद्धा आज दूर होते आणि चांगल्या विचारातून आपल्याला आरोग्याच्या सुविधा मिळण्याची एक चांगली संधी मिळते. मेट्रोचं काम सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावावा. मागच्या आठवड्यामध्ये एकूण 20,000 कोटी रुपये मेट्रोला आपल्या खर्च येतोय. कांजूरमार्ग, ऐरोली, सिलपाटा, बदलापूर 18,000 कोटी रुपयाचं हे जे निधी लागणार आहे तो मुख्यमंत्री आणि MMRDAने त्याला मान्यता दिली आणि आपल्या मेट्रोचा आर्थिकचा जो भार होता तो संपूर्ण घेतला गेलाय. येत्या 2-3 महिन्यामध्ये त्या मेट्रोचं काम सुरू होईल अशा प्रकारचं जे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं मी बदलापूरकरांच्या वतीने, अंबरनाथकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतोय आणि आभार मानतोय. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य मिळतंय. आमच्या सगळ्या नगराध्यक्षापासून सगळ्यांनाच चांगला सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद दिलाय. अजूनही तुमच्या मनात काय असेल तर त्यांच्याकडे कधीही सांगा, ते काम पूर्ण होईल याचा विश्वास त्यांच्या वतीने मी देतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब, अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. ही